नमस्कार, ज्योती फॅशन डिझाईनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हे जे मेन कापडावरती हे अस्तर कशा रीतीने कटिंग करायचे आहे आणि त्याला कशा पद्धतीने जॉईन करायचे आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। इथे आपल्याला मॅचिंग अस्तर घ्यायचे आहे, पण मी येथे हे व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी वेगळ्या अस्तराचा मी वापर केला आहे। सर्वात आधी आपल्याला हा कापड सरळ उलट वळकून घ्यायचा असतो। आता हा उलट बाजू आहे आणि ही आतील बाजू जी आहे ती आतील बाजू सरळ आहे आणि खालची बाजू ही उलट आहे। आपल्याला जर हे कापड ओळखायला येत नसेल तर आपल्याला उलट बाजूवरती अशी निशाण करून घ्यायची। अशा रीतीने आपल्याला ह्या कापडाला ठेवायचे असते। आणि आधी कोणते कोणते कापड असे असतात की त्याची ही जी उभी लाईन असते, आडवी लाईन असते, कधी उभी डिझाईन असते, ती पण आपल्याला ओळखून घ्यायची असते। जर उभी डिझाईन असेल तर आपल्याला ती त्या डिझाईन प्रमाणे आपल्याला कापडाला सेटिंग करायची असते। पण इथे हा दोन्ही बाजूने सारखा कापड असल्यामुळे मी कापडची ह्या अशा रीतीने घडी केलेली आहे। सर्वात आधी आपल्याला ही घडी कशी करायची आहे हे समजून घ्यायचे असते। आता हा मागील बाजू आहे, ही जी मागील बाजू आहे आपल्याला ह्या बाजूने ठेवायची। आता ह्या बाजूने आपल्याला अशा रीतीने हा फ्रंट ठेवायचा। आता ह्या कटोरीला आपल्याला असे नाही ठेवायचे, असे पण नाही आपण ठेवू शकत। एकतर आपण असे ठेवू शकतो किंवा आपण असे ठेवू शकतो, पण जास्तीत जास्त आपल्याला हा भाग अशा पद्धतीने ठेवायचा। आपण जर नवीन शिकत असेल, आपल्या जर कटिंग करता येत नसेल तर आपण इथे अशा रीतीने हे 0.50 च्या अंतरावर असे मार्किंग करून घेतली तरी चालेल। त्यामुळे आपल्याला ही कटिंग करण्यास सोपी जाईल। आता आपल्याला ह्याची चिकवण्याची पद्धत कशा रीतीने आहे आणि कशा रीतीने ह्याची जोडणी करायची असते हे मी तुम्हाला सांगणार आहे। जसे की आता हा मागील भाग आहे, ही जी आपली सरळ बाजू आहे ती आपल्याला खाली ठेवायची आणि उलट बाजू आपल्याला वर ठेवायची असते व यावरती आपल्याला हलकीशी इस्त्री करून घ्यायची असते। अस्तरची ती सरळ बाजू आहे आणि ही अस्तरची म्हणजे हे मार्किंग केलेला भाग आपल्याला तो वर यायला पाहिजे। यावरती आपल्याला हलकीशी इस्त्री फिरून घ्यायची आणि हा थोडा थोडा भाग उचलून घ्यायचा। यावरती आपल्याला फेविकॉल चिटकवून घ्यायचा आणि हा फेविकॉल आपण हे शिलाईचा जो भाग आतमध्ये जाईल त्यावरतीच आपल्याला चिटकवून घ्यायचे आहे। हा फेविकॉल आपल्याला असं अर्धा इंचावर आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे। ही गळ्याची बाजू जी आहे या गळ्याच्या बाजूला आपल्याला 0.25 च्या आतमध्ये लावायचं असतं। अशी हलक्या हाताने आपल्याला फिरवून घ्यायचे आणि थोडी ही बाजू घ्यायची आणि ही खालची थोडी बाजू घ्यायची। नंतर याला आपल्याला असे हलक्या हाताने आपल्याला हात फिरवून घ्यायचा। नंतर यावरती आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे आणि मागील बाजूने आपल्याला यावरती एक इस्त्री फिरवून घ्यायची। आता आपल्याला हा जास्तीचा कापड आहे तो पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे। अशा रीतीने आपण हा पूर्ण मागील भाग मेन कापडावरती चिटकवून घेतलेला आहे। आता आपल्याला हा फ्रंट जो आहे ह्या फ्रंटची आपल्याला अशा प्रकारे जोडणी करायची असते। ही सरळ बाजू खाली ठेवायची, उलट बाजू वर ठेवायची, म्हणजे आपल्याला हे ओळखायला यासाठी अशी यावरती एक निशाण करून ठेवायची। आता यावरती आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा।
अशा रीतीने आपल्याला हे दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आहे. अशा रीतीने आपल्याला हा दुसरा भाग सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपल्याला हा दुसरा भाग सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन बाजू आहेत ते आपल्याला हे निशाणची बाजू आहे हे अशी अमोरासमोर यायला पाहिजे. ही उलट बाजू आहे, पण आपल्याला ह्या बाजूवरती आपल्याला फेविकॉल लावून मेन कापड त्यावरती चिटकवून घ्यायचं आहे. आधी आपल्याला हा जो मेन कापड आहे त्याची उलट बाजू वर ठेवायची आणि सरळ बाजू खाली ठेवायची आणि अशा रीतीने ह्या कापडाला ठेवायचे आणि आपल्याला हे थोड्या थोड्या अंतरावर फेविकॉल लावून चिटकवून घ्यायचे. आता अशी मी ही एकीकडची बाजू तयार करून दाखवली आहे. हे दोन्ही निशाणवाली बाजू आपली अमोरासमोर यायला पाहिजे. अशा रीतीने मी तुम्हाला ह्या मेन कापडावरती अस्तर चिटकवून घ्यायचे आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता नंतरच्या व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग म्हणजे शिलाई कशा पद्धतीने करायची आहे हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. धन्यवाद.